बुल्ढाना में मालवन जैसी अप्रिय घटना न हो, इसलिए पहले स्ट्रक्चरल ऑडिट करने के बाद मूर्तियों का अनावरण करने की सलाह राष्ट्रीय कांग्रेस प्रदेश सचिव जयश्री शेलके ने दी है। मालवन में श्री छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति ढहने को लेकर हर स्तर पर आक्रोश व्यक्त किया जा रहा है। वहीं विधायक संजय गायकवाड़ की संकल्पना से बुल्ढाना शहर में 23 महापुरुषों और संतों की प्रतिमाएं और स्मारक बनाए गए हैं। इन सभी स्मारकों और मूर्तियों का अनावरण इस महीने के आखिर में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा किए जाने की संभावना है। ऐसे में बुल्ढाना में मालवन जैसी अप्रिय घटना न हो, इसलिए मुख्यमंत्री ने स्ट्रक्चरल ऑडिट कराए बिना इन मूर्तियों का अनावरण न करने की सलाह जयश्री शेलके ने दी है। काही दिवसांपूर्वी मालवण येथे जी घटना घडली, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा कोसळला, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं। अवघ्या 8 महिन्यामध्ये हा पुतळा कोसळला आणि त्यामध्ये ही माहिती समोर आली की घाईघाईत कुठलेही मापदंड पूर्ण न करता या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं। आज बुलढाणा शहरामध्ये अनेक संतांचे आणि महामानवांचे पुतळे हे अनावरणाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। नगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या सुशोभीकरणाला पुतळा बसवताना त्याला परवानगी देत असताना त्याचे खरोखर मापदंड पूर्ण गेले आहेत का याची पडताळणी करणं अत्यंत आवश्यक आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन मी केलेलं आहे की आपण ज्यावेळी या अनावरणासाठी येणार असाल त्यापूर्वी या सर्व पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट हे झालं पाहिजे आणि बुलढाणेकरांना हे कळालं पाहिजे की हे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर ते प्रसिद्ध सुद्धा झालं पाहिजे। हे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय या पुतळ्यांचं अनावरण करण्यात येऊ नये, कारण हे सर्व महामानव आमची अस्मिता आहेत आणि भविष्यामध्ये अशी कुठलीही दुर्घटना ही बुलढाणा शहरामध्ये होऊ नये ही बुलढाणावासियांची भावना आहे।